धुळे शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या अंजनशाह बाबा दर्गा समोरील रस्ता परिसरात निर्माण होत असलेल्या अतिक्रमणावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे। धुळे शहराला पावन झालेल्या पांझरा नदीकाठावरती अंजनशाह बाबा दर्गा हे पवित्र स्थळाची उभारणी करण्यात आली आहे। त्यामुळे या ठिकाणी रोज हजारो मुस्लिम व हिंदू बांधव दर्शनासाठी येतात। तसेच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी देखील पाहावयास मिळते। मात्र या पवित्र दर्गा परिसरात सध्या अतिक्रमणाचा वेगळा होताना दिसून येत आहे। त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते। विशेष बाब म्हणजे या दर्गा समोरील रस्त्यावरून वाहतुकीची मोठी वर्दळ असते। एसटी बस असो किंवा मोटरसायकल, कधी छोट्या वाहनांची गर्दी तर कधी मोठी वाहनांची वर्दळ। त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांना अपघाताला देखील सामोरे जावे लागत असते। यापूर्वी देखील धुळेकरांतर्फे संबंधित मनपा विभागाकडे तक्रारी केल्या गेल्या, मात्र या तक्रारीची म्हणावी तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही। या दर्ग्यापासून ते सावरकर पुतळ्यापर्यंत वाहतुकीची मोठी वर्दळ असते, म्हणून भाविकांना वाहनांना टाळत दर्गाकडे जावे लागत आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करून वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यास मदत करावी अशी मागणी सध्या धुळेकरांतर्फे केली जात आहे।